नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प 2026-27मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली असून 30 सप्टेंबर 2000 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज माफ केले जाईल. पान क्रमांक 1, 6 आणि 12 या योजनेत उद्दिष्ट थकीत आणि नियमित कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना दिलासा देणे आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. पान नंबर 2, 7, 8 योजनेचा प्रमुख उद्दिष्टे कर्जमाफीची रक्कम 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ. 3-12 पान दिनांक सप्टेंबर थकीत असलेले कर्ज. योजनेचे नाव पुण्यदेवी अहिल्याबाई होळकर योजना. लाभार्थी थकीत शेतकरी आणि नियमित कर्जफेड करणारे. उद्देश राज्यातील लाखो शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा कमी करणे आणि सामाजिक आर्थिक विकास साध्य करणे. महत्त्वाचे मुद्दे. ही योजना अर्थसंकल्पात घोषित करण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी ज्यांचे पीक थकीत आहे ते या योजनेला पात्र ठरतील. ही योजना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना प्रोत्साहन रक्कम मिळू शकते. या कर्ज सविस्तर जी.आर. लवकर अधिकृत पोर्टलवर मध्ये पाहता. पात्र व अटी हे करणार आहेत. आता ही जी.आर. कशासाठी आणि का? थकीत कर्जमाफी, नवीन कर्ज घेतली, कर्जफेड करण्यास शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो. 2 लाखापर्यंत कर्ज करणारे तर शेतकऱ्याचे इतर मुद्दे. राज्याची अर्थव्यवस्था सुमारे 7.9% वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तर कर्जमाफीची सेवा ही या थकीतनुसार दिलेली आहे. तर इथं काय म्हणतात, राज्याचे अर्थमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी विधान आर्थिक संत सादर केल्यानुसार अनेक महत्त्वाच्या घोषणा दिल्या. तर महायुती सरकार सत्तेत आल्यापासून कर्जमाफीच्या नियमावर डोळे लावून शेतकऱ्याला मोठा दिलासा दिलेला आहे. कारण यांनी आतापर्यंत एकदाच कर्जमाफी दिली. 4 वर्षे झाले कर्जमाफी सांगून. राज्याचे नवनिर्वाचित अर्थमंत्री फडणवीस यांना शुक्रवारी आगामी वर्षासाठी अर्थसंकल्प मांडत कर्जमाफीच्या लोन वायवर स्कीम निर्णयाची घोषणा केली. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी फार्मर कर्जमाफी योजना राबवण्यात आलेली आहे. त्यासाठी समिती गठन केली आहे. 30 सप्टेंबर 2025 पीक थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आहे, अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन दिला जाऊ शकतो. कर्जमाफी या प्रोत्साहनाचा लाभ देण्यासाठी राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम करावी, यासाठी समितीच्या शिफारशीनुसार घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमचा कर्जमुक्त करण्यासाठी संकल्प असून समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन उपाययोजना केल्या जात आहेत, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून विरोधकांकडून महायुती सरकारला शेतकरी कर्जमाफीच्या योजनेचे काय झाले असा जाब विचारत होते. म्हणजे जेव्हा ठाकरे सरकारमध्ये आले तेव्हा 2 महिन्यामध्येच केले, पण ह्याला 2-3 वर्ष लागले. 2-3 वर्ष लागायले कर्जमाफी करण्यासाठी, फक्त असं विरोधी पक्षाने त्याचं म्हणणं आहे.